मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेलं आमरण उपोषण मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांनी मागे घेतले। सध्या मनोज सरांगेंवर संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। पहिला प्रश्न असा आहे की हे उन्हात उपोषण करावं, हे नेमकं तुम्हाला सुचलं कसं, का कुणी सुचवलं? नाही, आपण कुणाला सुचवून नाही करत, आणि सुचवलं तर मी सांगतो सुद्धा की हो त्यांनी सांगितलं होतं। हे आपण असे बाईट देताच विषय आला होता की मराठा समाजाच्या लेकराचा उन्हाळा केला यांनी। उन्हात घर म्हणजे कुटुंबच आमचे उन्हाळा झाला कुटुंबाचा आरक्षण न दिल्यामुळे, आणि लगेच डोक्यात आलं मायला आपण जर उन्हातच बसलो तर ढेकळात प्रचंड उन्हात, मग सरकार 8-10 दिवस 15 दिवस उपोषण करण्यापेक्षा 2 दिवसाच्या आतच जेरीची, कारण तब्येत एका दिवसाला 5-6 दिवसाची तब्येत खराब होती एका दिवसात। 2 दिवस जरी केलं तरी 10-12 दिवसाचं पूर्ण एनर्जीच त्यात जाईल, आणि म्हणून ते आपल्या डोक्यात आलं आणि आपण केलं। मराठा समाजाच्या म्हणजे तुम्ही खरं तर 9 उपोषण केल्यानंतर पुन्हा उपोषण करण्याची तुमच्यावरती वेळ काय येते, आणि या उपोषणाने तुम्हाला काय मिळालं? 10 दिवस केल्याच्या नंतरच सरकार जागा होतं, पण सरकारच्या लवकर लक्षात आलं की हे उन्हातलं उपोषण म्हणजे हे देशात आत्तापर्यंत असलं उपोषण झालेलं नाही आहे, आणि ते बी मे महिन्याच्या उन्हात आपल्याला दखल घ्यायला लागेल, नसता शरीराला काही होऊ शकतं, आणि मी मरायला घाबरतच नाही आहे। म्हणून ताबडतोब दखल घेतली गेली सरकारकडून, आणि उद्या मंगळवारपासून वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि सरकारकडून ताबडतोब सूचना आणि आदेश काढले जातील, परिपत्रकं काढले जातील की कुणबी प्रमाणपत्र रोखायचं नाही, ज्यांचे प्रमाणपत्र दिली त्यांच्या व्हॅलिट्या द्या, आणि 58 लाख नोंदी ज्या निघाल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या, आणि त्यांच्या व्हॅलिट्या पण द्या, आणि मी पण दस्तावेज मागवला आहे तो मला पण द्या म्हणलं की तुम्ही जर सांगू शकत नसाल तर मी मराठ्यांना सांगतो तुमची नोंद निघाली, त्याला घ्यायचं घेईन नाही ते घेणार नाही। आणि विशेष हैदराबाद गॅजेटियरचं, कारण त्या संख्या असल्यामुळं संख्याप्रमाणे त्याच्याकडं पुरावा असेल खासऱ्याचा 67चा, त्याला ते प्रमाणपत्र द्यायचं आहे याच्यावर। आणि माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचा तो एक विषय होता, सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध आणि पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे गॅजेट हे JR निघणं गरजेचं होतं। त्यांनी 1च महिना वेळ मागितला, आता 70-80 वर्ष नव्हतं, काय केलं आपण? परत ओबीसींचा विरोध सुरू झाला आहे। तुमच्या बाजेवरच्या उपोषणानंतर पुन्हा ढेकळात बसून उपोषण करण्याचा इशारा हाकेंनी दिला आहे। वडेट्टीवार देखील तुमच्या विरोधात या ठिकाणी बोलत आहेत। म्हणजे हाकेंनी तर सांगितलं की तुमच्यासमोर सरकार हे लोटांगण घालत आहे अशा पद्धतीचं। त्याला कर्तृत्व असायला लागतं, त्याच्यात प्रामाणिकपणा असायला लागतो, तेव्हा सरकार असं गुडघ्यावरती येतं, कोणाकडे बी येत नाही ती। आपल्याला परळीच्या टोळीचं ऐकून काम करायचं आणि स्वतःची जातच पणाला लावायची, त्यांना लपवायला जागा केली, लाभार्थी टोळीला तुमच्या जातीची धनगरांच्या अडुंगी लपवून करायचं। त्याच्यामुळं लोकांना कळतं तुम्ही कोणाचं ऐकून बोलताय, आणि कुठं बसावं आणि कुठं नाही बसावं। आपल्यात प्रामाणिकपणा जर असेल, समाजाविषयी तळतळ असेल, तर तुम्ही कुठंही बसा, सरकार येतच। पण तुम्ही जर कोणाचे ऐकून बसणार असलात, त्या लाभार्थी टोळींचं ऐकून तुम्ही करणार असाल, तर तुमचा समाजही तुम्हाला मानणार नाही, आणि सरकार पण कधी मानणार नाही, हे पण लक्षात ठेवा। बाकी कुणाचं ऐकून बसतात असं म्हणायचं? दुसरे लोकच नाहीत ना मागं, टोळी, लाभार्थी टोळीन ते धान्य, दुसरं कोण आहे? लपून छिपून कामच नाही ना काही, दुसरं कोण आहे? तुम्ही स्वतः लढावं, एकट्याने नेता व्हावं, स्वतःच्या धनगर जातीसाठी लढावं। तुम्ही आज जी टोळीची अडुंगी करताय ना त्यांचं ऐकून, त्याच्यापेक्षा मोठा नेता होता ना, असं तर नेता होऊ शकत नाही तुम्ही, होऊ शकत नाही। तसं तरी जातीसाठी लढा, बघा धनगर डोक्यावर घेतात का नाहीत, आणि सगळ्याच जाती घेतील डोक्यावर। कोणाचं तरी ऐकून जर केलं आपण, त्यांच्या संघ बसणं, आरोपी संघ जेवायला ताटात बसणं, अमकं करणं, ते जे कुठाने येतं वारंवार तिथं, त्याला बोललं की तुमच्याकडून उत्तरं येते, त्याचा अर्थ काय? तुम्ही तिथंच येत, कोणाच्या गाड्या असतात, कोणाच्या असतात गाड्या, म्हणजे लोक कोणाच्या याच्यावर लक्षात येतं। तिथंचले मी फालतू आरोप नाही करत, दुसरे काही गाड्या दिल्या आणि या आरोप नाही करत। गाड्या कोण येतं, कोणचे लोक येतं, कमेंटला कोणचे येतं, साथ द्यायला कोणचे, तेव्हा लक्षात येतं ना। त्यांचं ऐकून कशाला बरबाद करता तुमचा समाज आणि तुमचं सुद्धा नेतेगिरीचं अस्तित्व? लोक ऐकून असं नसते साथ देत हो, त्यासाठी स्वमनाचंच प्रामाणिकपणा आणि आपल्यात कट्टरता असली पाहिजे। मग बघा, मग ते नेते झालेलं सगळेच जाती मान्य करते। ते म्हणतात ढेकळात बसले। अरे बाबा, स्वतःच्या मनानं केलं तर तुम्ही कुठं बसा, दुसऱ्याच्या मनानं केलं तर तुम्ही ढेकळावर बसा, नाही तर हगंदरी संडासावर बसा, काय होणार आहे? तर पुन्हा तुम्हाला उपोषणाची वेळ येईल आता,
आता पुन्हा 11व्यांदा असं वाटतं का? आणि तुम्हाला सरकारला काय सांगा? नाही, वाटत नाही मला. आपण आलं तर मीही लढायला घाबरणार नाही आहे, कारण चांगल्या कामाला शेवट नसतो. वाईट कामाला शेवट हे द एंड ताबडतोब. वाईट कामाचा चांगल्या कामाला खरंच कधीच शेवट नसतो. मी तरी पण लढत राहीलच, त्याची अडचण नाही. पण वाटतं आहे मला या ड्राफ्टमध्ये स्वतः विखे पाटील साहेबांनी सांगितलं, लाडसाहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनीच या ड्राफ्टमध्ये लक्ष घालून बदल करायसुद्धा ठरवलेत आणि द्यायची तयारी. म्हणून वाटतं होणार नाही, आता उपोषण करायची गरज पडणार नाही. म्हणून सरकारलाही सांगतो, तुम्ही गोरगरिबांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांचे मनं जिंकायचं काम करा. आहेत आमच्या हक्काचं ते सगळं द्या. आम्हाला काय गरज नाही मग बाकीच्याची. तुम्हाला नाव नाही ठेवत आम्ही, हे सरकारला सांगणं आहे माझं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.